नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपली जे काही सीरीज सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण मनीचा पार्ट घेतोय, बरोबर आहे. आता आपला आज काही नवीन मनी शिकू आपण, ज्या आपल्या पेपरमध्ये सहसा जास्त विचारल्या जातात आहे ना. तर मी पुढच्या आता मनीला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये म्हण आहे मित्रांनो, "गवत्या बसला जेवाया आणि ताका संगे शेवया." म्हण काय आहे? "गवत्या बसला जेवाया आणि ताका संगे शेवया." या म्हणीचा अर्थ काय असतो बघा मित्रांनो, अडाणी मनुष्य चांगल्या वस्तूचा योग्य उपयोग करू शकत नाही. आता का म्हणलं जातं असं, जेव्हा एखादा अडाणी माणूस असतो, त्याला एखादी तुम्ही चांगली गोष्ट द्या, ज्या गोष्टीचं त्याला नॉलेजच नाहीये. मग ज्या गोष्टीचं त्याला नॉलेज नाही आहे, ती जर गोष्ट तुम्ही त्याच्याकडे दिलं, तर ते योग्य उपयोग करू शकणार आहे का तो? नाही. म्हणूनच म्हणलं जातं, की गवत्या बसला जेवाया आणि ताकासंगे शेवया. आता ताकासंगेमुळे शेवया खायला जात नाही असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे जे गोष्ट उपयोगाची आहे, योग्य त्याला करता येत नाही. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, नंतरची म्हण आहे बघा, "गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी." म्हण बघा काय, "गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी." आता गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी या म्हणीचा अर्थ काय आहे? एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग होत नाही, त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे. एकदम बरोबर आहे. आता तुम्ही बघा गाढव सहसा जास्त दूरपर्यंत एखादी वस्तू वाहून नेण्यासाठी उपयोग केला जातो असं आपण लहानपणापासून शिकलाय. आता त्या गाढवाच्या जर तुम्ही पाठीवर साखरेची जरी गोणी मांडली, तरी त्याला ते का करता येत नाही? खाता येत नाही. बरोबर आहे? खाता येत नाही. मग ज्यावेळी अशी परिस्थिती असते, की एखाद्या गोष्टीची आपल्याकडे अनुकूलता आहे, परंतु त्याचा उपयोग करून घेता. आता सपोज मी तुम्हाला तुम्हाला क्लास YouTubeच्या माध्यमातून देतोय. आता ही गोष्ट देत असताना जर तुम्ही त्याचा जर फायदा करून घेत नसाल, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कोणत्याही गोष्टीची म्हणजे पैसा म्हणजे किंमत न मोजून देता तुम्हाला ही गोष्ट मी देतोय. आता ते देत आहे आणि तुम्ही जर त्याचा फायदा करून घेत नसाल, जर तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता येत नसेल, तर म्हणलं जातं की गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, एखाद्या गोष्टीची अनुकूलता असूनही अनुकूल आणि प्रतिकूल पहिल्याच लेक्चरमध्ये शिकवलं होतं. अनुकूल म्हणजे तुमच्या फायद्याची गोष्ट असून सुद्धा जर तुम्ही त्याचा फायदा करून घेत घेता येत नसेल, तर अवघड आहे. परंतु त्याचा फायदा करून काय केला पाहिजे? घेतला पाहिजे. म्हणून म्हटलं जातं, की गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी आहे. अनुकूल, प्रतिकूल हे शब्द नेहमी तुम्हाला त्रास देणार आहे. म्हणून मी सांगतोय 10 वेळ. अनुकूल म्हणजे आपल्यासाठी असलेली चांगली परिस्थिती आणि प्रतिकूल म्हणजे आपल्यासाठी असलेली वाईट परिस्थिती असते. त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो, गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ. म्हण काय? गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ. म्हण काय? मूर्ख लोक एकत्र आल्यास चांगले काम न करता गोंधळातच भर पडते. आता ऑब्व्हियसली जे मूर्ख लोक एकत्र येतील त्या ठिकाणी चांगलं काम होणार आहे का? नाही. चांगलं काम होत नाही तिथं काय होणार आहे? गोंधळच होणार आहे. म्हणून म्हणलं जातं गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर आहे मित्रांनो, नंतरची म्हण आहे, "गाव जडे नि हनुमान बेंबी चोळे." म्हण काय आहे? "गाव जडे नि हनुमान बेंबी चोळे." आता "गाव जडे नि हनुमान बेंबी चोळे" या म्हणीचा अर्थ काय मित्रांनो? दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळे राहणे. आता काही-काही लोकांची सवय असते बघा. सपोज आता एखाद्या माणसाला एका सवय असते मी सांगतो. रस्त्याने जात आहे आणि त्याला दुसऱ्याच्या गाडीमधल्या टायरची हवा सोडायची म्हणजे ट्यूबची हवा सोडायची जास्त सवय असते. मग तो काय करते बसला-बसला टायरची हवा काढून टाकली बाहेर निराळं बसलं. म्हणजे काय असतं दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळं राहणं म्हणजे काय असतं गाव जळेनी हनुमान बेंबी चोळे. म्हणजे एक प्रकारची काय म्हणतो त्याला आपण अ, माणसाची जी वृत्ती असते ना ते वाईट वृत्ती असते दुसऱ्याचं नुकसान करून घेण्याची. तशी वृत्ती जेव्हा असते तेव्हा ते म्हणलं जातं. त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो हे पण खूप प्रचलित म्हण आहे. गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य. म्हण काय? गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य. या म्हणीचा अर्थ काय असतो? अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायात जाते. आता मगाशी पण तुम्हाला एक म्हण शिकवली होती. कोणती? अ, अ, आपण शिकवलं होतं ना, आपली हे रे, गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी. तसा फायदा करून घेता येत नाही ना, तशासारखंच आहे हे, आहे ना. गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य. म्हणजे अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायात जाते. म्हणून तसं आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, गावात राहू नको म्हटले तर म्हणे सरपंचा करता का? आता ही म्हण मला खरंच खूप आवडते. आहे ना, एक अजून यालाच रिलेव्हंट म्हण आहे. घर साफ करे म्हणे ते विचारते कोणाडे किती? असं. तशासारखं आहे. याला म्हटलं गावात राहू नको, तर म्हटलं तुम्ही सरपंच करता का? अरे मुळात तुला गावातच राहू नको म्हटल्यावर तुला सरपंच करायचा विषय आला का? नाही आला. मग गावात राहू नको म्हणल्यावर तुला सरपंच करताय का असं विचारताय आपल्याला. मग ते माणूस किती दलिंदर असावं. मग या म्हणीचा काय अर्थ? लहान गोष्ट देखील करण्यास नकार दिला तर त्यापेक्षा मोठ्या-मोठ्या गोष्टीचे विकल्प सुचवणे. आता गावात राहू नको म्हटल्यावर सरपंच म्हणे सरपंच करता का?
म्हणजे त्याला एक गोष्ट लहानशी सांगितली तरी तो मोठ्या-मोठ्या गोष्टीची गोष्टी करत असतो. असं जेव्हा वृत्ती असते ना, तेव्हा ते तसं म्हणलं जातं. त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो, "गूळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी." म्हण काय आहे? "गूळ नाही परंतु गुळाची वाचा तरी असावी." आता या म्हणीचा अर्थ काय आहे? मित्रांनो, आपण आर्थिकदृष्ट्या गरीब असलो तरी चालेल, मात्र आपले बोलणे विनम्र असायला हवे. ही खरंच आयुष्यात खूप मोठी गोष्ट असते. बघा, काही-काही खरंच गरीब जरी लोकं असतात. आता ही गोष्ट कधी प्रचलित असते माहिती आहे का? जेव्हा तुम्ही शहरामधले लोकं जेव्हा गावात जाल ना, गावात गेल्यानंतर तिथले जे लोकं आहेत, ते नवीन माणसासोबत खरंच खूप प्रेमाने आणि विनम्र आणि मान-सन्मानाने बोलत असतात. भलेही त्यांच्याकडे पैसा नसेल किंवा ते गरीब परिस्थितीतून आलेले असले, तरी ते मान-सन्मान करण्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा असा हेवा करत नाही. मग त्यावेळेस म्हणलं जातं, की "गूळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी." म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या गरीब असलो तरी चालेल, मात्र आपले बोलणे, वागणे कसे असले पाहिजे? विनम्र असले पाहिजे. आणि आपला जो विनम्रपणा आहे मित्रांनो, हा नेहमी तुमच्या आयुष्यात तुम्हाला सपोर्ट करत असतं. मी हे स्टार्टिंगच्या लेक्चरपासून तुम्हाला सांगत आलोय. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, नंतरची म्हण आहे, "गोष्टी गोष्टी अन् मेला कोष्टी." म्हण काय आहे? गोष्टी गोष्टी अन् मेला कोष्टी. आता ही म्हण खरंच खूप म्हणजे अ, आपल्या नेहमीच्या रोजच्या जीवनामध्ये येतं बघा. कधी-कधी काही-काही जे लोकं असतात ना, ते काय गावामध्ये नुसतं काम काहीच करत नाही. पण नुसतं बसून गोष्टी करायच्या. काम काहीच नाही ना घरचं ना दारचं ना कोणाचंच काम करत नाही. मग ज्यावेळी असं असतं तेव्हा म्हणलं जातं, की गोष्टी गोष्टी अन् मेला कोष्टी म्हणजे लांबलचक गोष्टी करीत बसले, तर मूळ कामधंदा बाजूलाच राहून जातो व नुकसान होते. आता घरच्यांनी म्हणलं बाजाराला जाऊ नये, हे दलिंद दुकानातच गोष्टी करत बसला. आता दुकानात गोष्टी करत बसले त्याचा वेळ तिथेच चालला गेला. आता वेळ चालला गेल्यावर तो बाजाराचा टाईम चालला गेला तर बाजाराला जाणार आहे का? नाही. मग याचा अर्थ काय झाला? गोष्टी गोष्टी अन् मेला गोष्टी म्हणजे गोष्टी गोष्टीच्या नादात तो आपला मूळ कामधंदा काय होऊन गेला? विसरून गेला. मग ज्यावेळी जशी परिस्थिती येते त्यावेळी ते म्हणलं जातं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, ही पण एक खूप वेळेस पेपरमध्ये मला दिसली म्हण, "गोगलगाय अन पोटात पाय." म्हण काय आहे? गोगलगाय अन पोटात पाय. गोगलगाय आणि पोटात पाय या म्हणीचा अर्थ काय असतो? वरून गरीब दिसणारा आतून काय असतो? कपटी असतो. मग ज्यावेळेस एखादा व्यक्ती वरून गरीब दिसतो, परंतु आतून त्याचा कपटीपणा असतो ना, ज्याच्या मनामध्ये कपट असतं, अशा व्यक्तीची जी वृत्ती असते, तेव्हा त्याला म्हणलं जातं, की गोगलगाय अन पोटात पाय. म्हणजे माणसाची कपटी वृत्ती. बाहेरून गरीब दिसणे, पण आतून कसं असणे? कपटी ते. बाहेरून म्हणजे वरून, वरून गरीब दिसणार, आतून काय असते? कपटी असते असं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, अ, घरचे झाले थोडे, व्याहाने धाडले घोडे. म्हण बघा, घरचे झाले थोडे, व्याहाने धाडले घोडे. व्याहाने म्हणजे तुमच्या भाषेमध्ये जसं आता आता सपोज माझं लग्न झालं, तर माझा जो सासरा असेल, तो माझ्या वडील जे आहेत, जे एकमेकांचे व्याही झाले. असं जेव्हा असते ना, तेव्हा ते म्हणलं जातं व्याही. म्हणून म्हणलं जातं, की घरचे झाले थोडे, व्याहाने धाडले घोडे. म्हणजे एखाद्याला स्वतःची पुष्कळ कामे असताना दुसरं नाही त्याच्यावर काम लादणे. आता कधी-कधी जे ऑफिसमध्ये वगैरे किंवा असं काही असते बघा. एखादं काम चालू आहे, आपला जे अधिकारी असतात ते दुसरं आणून काम टाकतात. पुन्हा एखादं तिसरं काम किंवा घरचं आपण एखादं काम करत असलो, तरी पुन्हा दुसरं काम सांगतात. म्हणजे ज्यावेळेस कामावर आपलं काम ऑलरेडी आहे, परंतु त्याच्यामध्ये पुन्हा दुसरं काम येणं म्हणजे काय असतं, घरचे झाले थोडे, घरचे झाले थोडे, वयाने धाडले घोडे. म्हणजे एखाद्याला स्वतःची पुष्कळ कामे असताना दुसऱ्याचेही त्याच्यावर काम लादणे म्हणजे ते तसं असतं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. म्हण काय आहे? घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. आता या म्हणीचा अर्थ बघा. प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सर्वच उलटं वागू लागतात. कोणती परिस्थिती? प्रतिकूल. अनुकूल म्हणलं का मी? नाही. अनुकूल म्हणजे चांगली परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थिती म्हणजे वाईट परिस्थिती. मग ज्यावेळेस वाईट परिस्थिती आली म्हणजे सर्वच उलटं वागू लागतात का नाही? आता मला सांगा, ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा नाहीये किंवा तुमच्याकडे नोकरी नाही, तर तुमच्याबरोबर लोकं सगळे उलट-उलट वागतात. परंतु आज त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा रिझल्ट येईल किंवा जेव्हा तुम्ही काहीतरी बनाल आयुष्यात, तेव्हा सगळं चित्र पलटणार आहे. म्हणून म्हणलं जातं, की घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. म्हणजे वाईट परिस्थिती आली म्हणजे सर्वच उलट वागू लागतात. आता वाईट परिस्थिती म्हणजे कोणती परिस्थिती? तर प्रतिकूल परिस्थिती. म्हणून अनुकूल आणि प्रतिकूल हा शब्द तुम्हाला नेहमीच त्रास देणार आहे. म्हणूनच मी 20 वेळा सांगितलं, की प्रतिकूल म्हणजे अनुकूल म्हणजे चांगली परिस्थिती आणि प्रतिकूल म्हणजे वाईट परिस्थिती. तर आता जेवढ्या आपण म्हणी शिकल्या, तेवढ्या म्हणी तुम्ही काय करून घ्या, रिव्हिजन करून घ्या आणि मागचे पण पार्ट सोबत-सोबत रिवाईज करत चला, जेणेकरून तुमचा रोजचा 10 मिनिटाच्या वेळामध्ये तुमचं हा काम काय होऊन जाणार आहे, सोपं होऊन जाणार आहे. आणि तुम्ही
असं केल्याशिवाय पर्यायच नाही. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः काम करणार नाही त्याच्यावर, तोपर्यंत ते कधीच पाठ होणार नाही किंवा कधीच तुमच्या लक्षात राहणार नाही. मी तर तुम्हाला इलॅबोरेट करून सांगतोय. पुस्तकामध्ये अशी भाषा राहत नाही का एखादं उदाहरण देऊन सांगणे, आहे ना? वाचायचं आणि सरळ जायचं असतं. पण मी तुम्हाला ते इलॅबोरेट करून सांगतोय. म्हणून त्याचा फायदा घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.